त्याचबरोबर आमच्या समवेत ऑफिशियल नरेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून आभार करून मैदानाकडे जाऊया, ज्या ठिकाणी खिरखिंडी आणि त्यांच्या विरोधात लढत देते खऱ्या अर्थानं महंत 11 गोरठण या दोन संघादरम्यानचं हे रणयुद्ध चालू आहे। या युद्धामध्ये कोण बाजी मारतोय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। फुल टच बॉल आला बॅट वरती, केलाय स्लॉट, पाठवला त्याला पार्किंग प्लॉट मध्ये। 6 धाव संख्येसाठी आमदार चषकातील दमदार षटकार। याचबरोबर आदरणीय महेंद्र शेठ चोरबे यांचे खंद समर्थक कैलासजी वैखर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेले। 6 धावसंख्येसाठी आकाशाला जणू काही प्रवीणची गवसणी घातली या बॉलला। जितकं बघावं तितकं कमी पारणं फेडलं बॉलनं, षटकार गेला आहे। पहिले एकेरी धावसंख्या, त्यानंतर 6 धावसंख्या। क्रिकेटमधलं हेच सूत्र खऱ्या अर्थानं एक उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की क्रिकेटमध्ये प्रत्येक धावसंख्येला महत्त्व देणं गरजेचं आहे। कदाचित याच फ्लोमध्ये बरेचसे खेळाडू षटकारावरती षटकार मारण्याच्या प्रयत्नांमध्ये आपली एक मोठी चूक मैदानामध्ये करतात आणि विकेट टाकून मात्र तंबूच्या दिशेने येतात। एकेरी धावसंख्या आली, पहिल्या बॉलवरती ओळखलं खऱ्या अर्थानं, चाच तपासणी केली, नंतर आला षटकार। 7 धावसंख्या। हा देखील थोडं फुलटॉस बॉल, पण त्याला आडव्या बॅटने खेळलं, पंचांनी घोषित केलंय, दंडित केलंय। जी तुम्हाला मर्यादा दिली आहे त्या मर्यादेमध्ये चेंडू टाकायचा आहे, तुम्ही मर्यादा ओलांडली, पंचांनी त्या ठिकाणी ओळखलं आणि कॉल दिला या ठिकाणी नो बॉल। आणि या नो बॉलच्या साह्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती। 12 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचले। नो बॉल, फ्री हिट असेल या बॉलवरती। स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। पहिली इनिंग, पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे। पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला करेल। पण प्रयत्न कष्टी परमेश्वर, जितके प्रयत्न कराल तितके चांगले। फ्री हिटची संधी, हात खोलण्याची संधी, लॉंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका, कॉपी बुक स्टाईल। एक धाव या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली, एकदम सहजरित्या। एक आकड्यानं धावफलकामध्ये थोडासा काय होईना पण बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक अतिरिक्त चेंडू या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नो चेंडूच्या साह्यानं। एक या धावसंख्येने धावफलक मात्र प्रगतीपथावरून थोडंसं सरसावेळ जाऊन पोहोचेल तर तब्बल 13 या आकड्यावरती बिनबाद 13 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचले। बॅट्समन आपण पाहता या ठिकाणी निलेश जाधव आणि साहिल जाधव ही जोडी मैदानावरती खऱ्या अर्थानं खेळ करते। बॉलला उंच उडवलाय सर, लांबी थोडी कमी आहे, आउटफील्ड थोडी फास्ट असल्या कारणामुळे बॉल थांबणार नाहीये। बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 धावसंख्येसाठी आलेला हा 1 बाउन्स चौकार। खोलात टाकले बॉलला, त्याच्यावरती देखील आक्रमण केलं। थोडीशी तुतुमय झाली दोन खेळाडूंमध्ये की धाव घ्यायची की नाही। नॉन स्ट्राईक एंडचा जो खेळाडू होता खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये थोडी चकमक पाहायला मिळाली आपल्याला। याचबरोबर नुकतं ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होतं, खरं तर ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकारण्यात आली, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ज्यांनी या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं होतं आणि या दिवशी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा घडवून आणली, ते आदरणीय प्रवीण शेठ बैलमारी यांचं आगमन होतंय। आणि आगमन होताच बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 6 धावसंख्येसाठी क्रिकेटच्या मैदानावरती पाहुण्यांचा सत्कार बॅट्समननं केलाय। 6 धावसंख्येनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॅटमधून आगीचा गोळा ओखलाय, षटकार।
पाहुण्यांचं शुभागमन होताच खऱ्या तर षटकारानं खऱ्या तर पाहुण्यांचा सन्मान केला आहे. निलेशनं खरं तर हा षटकार लगावला. पहिली एक बॉल सिंगल धावसंख्या घेतली, त्यानंतर चौकार डॉट बॉल आणि यानंतर षटकार. 36 विभागातील हा पहिला बायकर मान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याचीच बॅटिंग आपण आपल्या डोळ्यांना प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रोत्साहित करणं देखील खरं तर नरेशजी स्पर्धकांना महत्त्वाचं असतं. त्याशिवाय मॅचमध्ये देखील तितकी मजा येत नाही. जितका क्रिकेटकरांचा इतिहास सांगावा तितका कमी आहे, कारण की बरेचसे इतिहास या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आणि ही रायगडची भूमी आणि या रायगडच्या भूमीमध्ये ह्या सावरोळी नगरीतला हा क्रिकेटचा जणू काही कुंभमेळाच खऱ्या अर्थानं प्रवीण बेलमार यांनी या ठिकाणी भरवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 6 बदल होईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्या. कल्पेश सुरुवात करेल षटक टाकण्यासाठी. देव तारी त्याला कोण मारी. पहा, खरं तर प्रवीण सर देवानं तारलं. मराठीमध्ये एक म्हण देखील म्हणली जाते, दैवाने दिला आणि स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. विकेट. नंतर खरं तर षटकाच्या सुरुवातीस प्रारंभ करत असताना खऱ्या अर्थानं विकेट प्राप्त करण्यामध्ये यश लाभलं जातं. खरं तर बॅट्समन बॉलर क्षमा असावी कल्पेशला या ठिकाणी यश लाभताना आपल्याला पाहायला मिळतं. चला, बॅटिंग करणारी टीम आपल्याला विनंती, खिरकंडी टीम कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. आपला नवीन बॅट्समन आपण मैदानावरती दाखल करा ही आपल्याला विनंती आहे. बॅट्समन आऊट झाला. खऱ्या अर्थानं निलेश जाधव हा खेळाडू बाद झाला आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 11 वैयक्तिक 11 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडूंवरती 11 धावसंख्या जमवण्यामध्ये खरं तर निलेशला यश लाभलं गेलं. एक चौकार, एक षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक सिंगल धावसंख्या आणि एक विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. अशा रीत्यानं खऱ्या अर्थानं बायकरमॅन 36 विभागातील पहिला निलेश जाधव या ठिकाणी आता मैदानातून आपली जागा सोडतोय. बाद झालं. खरं तर चेंडू बराच काळ हवेमध्ये उडाला, विद्युत तारेला जाऊन लटकला. असं वाटलं झेल होते की काय, किंवा कनेक्ट झाल्यानंतर असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय, पण तसं काही मैदानावरती घडलं नाही. जर तर ती भाषा जेव्हा चेंडू खऱ्या अर्थानं मैदानावरती आदळला त्या वादळत असताना खऱ्या अर्थानं विकेट पटकावली, चकमकता दाखवली खऱ्या अर्थानं गोलंदाजानं. आणि ही चपळता खऱ्या अर्थानं गोलंदाजाची शहानुभूती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि याचंच परिवर्तन खऱ्या अर्थानं विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक विकेटच्या साह्यानं एक गड्याच्या मोबदल्यामध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारी पहिल्या सत्रातली टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खिरकंडी जी जाऊन पोचले एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्या प्रगतीपथावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झाला. नवीन बॅट्समन आता मैदानावरती जाईल. खेळाडू क्रमांक 2 जो खरं तर निलेशची जागा भरण्यासाठी आता मैदानावरती दाखल झाला आहे. बॅट्समन कृष्णा आता मैदानावरती दाखल झाला आहे. फिल्डिंग करणारी टीम क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. खरं तर आज 10 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ज्या संघाच्या धावसंख्या सर्वात जास्त असतील त्यांना बाय दिली जाईल. याची नोंद येणाऱ्या सर्व खेळाडूंनी, जे संघ आहेत आजच्या दिवसातील 10ही संघ, त्यांना सर्वांना एक विनंती आहे की ज्या संघाच्या धावसंख्या सगळ्यात जास्त असेल त्या संघाला दुसऱ्या फेरीसाठी बाय दिली जाईल, याची आपण नोंद घ्यायची. चला, मैदानावरती बरंच काय घडलं खऱ्या अर्थात. 23 वरती 1 कृष्णा गेलाय. हलक्या हातानं पंच करण्याचा प्रयत्न केला खेळाडूनं. एक या ठिकाणी जमवली जाईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कल्पेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्यानंतर जो रोख लावण्याचा प्रयत्न जो केला ना खऱ्या अर्थानं कल्पेशनं, हे कमबॅक असं खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी, कारण की कल्पेशने ओळखलं आता आपल्या संघाची परिस्थिती थोडीशी बिकट अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थंडीचं वातावरण आहे म्हटलं तर आपली परिस्थिती थोडी गारटली आहे. त्याला उबदार बनवण्यासाठी विकेट कमावली. खूप चांगला बॉल वेगावरती स्वार, अचूक टप्प्यावरती नियंत्रण
आणि परफेक्ट कार्यक्रम खऱ्या अर्थानं गोलंदाजानं करताना आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर अजिंक्य खऱ्या अर्थानं एकदम भरकंदिशीनं अशी भरारी घेतली बॉलला, पण उरलेला काय यष्टीरक्षकाचा त्यांना अगदी जशास तसं चोख बचावताना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती उंच खोरा खेळण्याचा प्रयत्न फसवला, या ठिकाणी खेळाडूला लॉलीपॉप दिलाय आणि ओढलं जाळ्यामध्ये, पण यष्टीरक्षक देखील तितक्याच ताकदीनं बॉलवरती आला आणि जाळ्यात विणलं खऱ्या अर्थानं बॅट्समन कृष्णाला आणि आळ्या पावली माघारी धाडण्याचं काम केलंय. बॅट्समन नंबर 2 येतो तंबूच्या दिशेने. ज्या हनुमान क्रिकेट संघ चिंचवली गोहे संघानं आकाश पाटीलचे विकेट लागल्यानंतर असं वाटलं संदेश पाटील दडपणाखाली खेळतोय की काय, पण ज्या तिसऱ्या षटकामध्ये जे लगातारचे आदरणीय स्वप्नीलजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. शुभमजी चोगळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. संदेश पाटील जी चर्चा होती खऱ्या अर्थानं संदेश पाटीलला जे 3 षटकार लागले त्या ठिकाणी मॅच अगदी वेगळाच टर्न वेगळंच वळण मिळालं. त्या ठिकाणी फंबल होते खरं तर क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये धावबादची या ठिकाणी संभवतः होऊ शकते. थ्रो अगदी आपण पाहिलं थोडा हाईटच्या वरती आपल्याला पाहायला मिळाल. धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट केल्या गेले. दोन बॅट्समननी दोन या धावसंख्येने धावपळक मात्र जाऊन पोहोचेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 26 आकड्यावरती 26 धावसंख्या धावपळ करते. व्यासपीठावरती पहा या स्पर्धेचे पुरस्कर्ते देखील उपस्थित आहेत. उपस्थित मान्यवर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यांनी खरं तर या स्पर्धेला लाईव्ह दिलं ते आदरणीय अजिंक्यजी पाडगे, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेत आहेत मनोजी पाठारे, त्याचबरोबर रोहित पाडगे असतील, गौरव घोसाळकर असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आणि संपूर्ण मित्रपरिवार सहकुटुंब खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी झटतायत. आता खऱ्या अर्थानं संपूर्ण जिम्मेदारी ज्यानं त्यांनी वाटून घेतली आणि ही जिम्मेदारी वाटून घेत असताना या स्पर्धेला कसं आपल्याला सातासमुद्रापलीकडे नेता येईल याचं काम मात्र ही संपूर्ण टीम करते. त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त खरं तर ही स्पर्धा घडवण्यात आलेली आहे. प्रणित प्रवीण शेठ बैलमारे आणि त्याचबरोबर जगदीश शेठ बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं आदरणीय प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे यांच्या सवित्त विद्यमानानं खरं तर ज्यांनी कर्जत खालापूर विधानसभेवरती दुसऱ्यांदा भगवा झेंडा फडकवला ते आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या सवित्त विद्यमानानं आमदार चषक या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचा क्रीडा रसिक क्रीडा मान्यवर उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. शब्दसुमनानं सर्वांचंच पुनश्च एकदा स्वागत. 2 षटकांचे या ठिकाणी वाजवी खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या अंतिम प्रगतीपथावरती 12 चेंडूचा खेळ संपला. अर्धा गड या ठिकाणी मात्र सर झाला. गड चढाई अजूनही बाकी असताना प्रगतीपथावरती मात्र 12 चेंडूंचा खेळ संपला. 2 गडी या ठिकाणी बाद झालेत आणि धावसंख्या येऊन पोहोचली ती तब्बल 27 आकड्यावरती. 27 धावसंख्या धावपळकारती येऊन पोहोचल्या. खरं तर नरेशजी पहिल्या षटकाचा जर विचार केला ना P1च्या षटकामध्ये ज्यामध्ये प्रतिबंधन षटक असं संबोधलं जातं, 9 खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये असतात, 30 आडच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक 30 आडच्या बाहेर आपल्याला मात्र बाउंड्री लाईन जवळ पाहायला मिळतात. त्यामध्ये धावा कुठल्या तब्बल 23. आणि प्रवीणजी उर्वरित हे जे षटक पडलं या षटकामध्ये विकेट देखील 2 कमावल्या आणि धावा अवघ्या खर्च केल्या या गोलंदाजानं 4. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण की अडचणीत असलेल्या संघाला बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थानं कल्पेशनं मैदानावरती करताना पाहायला मिळालं. कौशल्य येतो आता बॉलिंग ट्रॅकवरती. खिरखंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये गोरठण अशी लढत चालू आहे. शफल झाला खेळाडू थोडासा पुढून खेळण्याचा प्रयत्न. पांडसर आमच्याकडे वळत आहेत. अतिरिक्त चेंडूचा या ठिकाणी इशारा दर्शवत आहेत. अतिरिक्त चेंडूच्या सगळ्यांनी धावपळक मात्र जाऊन पोहोचले. तब्बल 28 आकड्यावरती 28 धावसंख्या धावपळकारती लागले जात आहेत. षटकाला सुरुवात झाली. षटकाच्या सुरुवातीस खरं तर पहिल्या षटकाच्या सुरुवातीत 1 धाव, दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस विकेट, तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीचा जर आपण विचार केला तर विकेट व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडूच्या साह्याने खरं तर सुरुवात करतो गोलंदाज.
रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, बॉल थांबतोय का, पण बॉल थांबत नाहीये. बॉल लोअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वन बाउन्स. 4 धावसंख्येसाठी दुधारी तळवा चालवणारा हा फटका, येतोय चौकार. प्रज्वल बारड आपल्याला विनंती, आपले मनोज पाठारे आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत, तर आपण कृपया स्टेजशी संपर्क साधा. प्रज्वल बारड. चौकार येतोय, चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 धावसंख्या दोन गडांच्या मोबदल्यामध्ये येऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. संघर्ष करावा लागेल या ठिकाणी आता, आणि संघर्षाची लढाई आहे. हा देखील अक्रॉस लाईन, नेत्रदीपक. बॉल आता थांबत नाहीये. खऱ्या अर्थानं ज्वालामुखी जितकी शांत तितकी शांत, आणि एकदा तिला त्या ठिकाणी वेग भेटला की ती मात्र त्याची जागा दाखवायला कमी करत नाहीये. बॅट्समननं देखील तोच प्रकारचा विचार केला. आता बराचसा वेळ आपण शांत थांबलो, आता वादळ दाखवायची आपली वेळ आलेली आहे. बॉलला घेतलं स्लॉटमध्ये, पाठवलं प्लॉटमध्ये. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. वेल दवडला नाही, जितका टर्न होता येईल तितका टर्न झाला, आणि जो बॉलला लॉफ्ट केलं ना अगदी सीमारेषेच्या पलीकडे. बस बघावं आणि बघतच राहावं या बॉलकडे. अगदी आता खेळाडू असं वाटतंय की खेळपट्टीच्या मोहात पडलं की काय. खेळपट्टी देखील आता तितकीच या बॅट्समनला, फलंदाजाला साथ देताना आपल्याला पाहायला मिळते. 38 वरती 2 विकेट लागल्यात. बॅटिंग करणारे टीम पहिल्या सत्रामध्ये आपल्याला खिरखिंडी पाहायला मिळते, आणि त्यांच्या विरोधात पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करणारी टीम या ठिकाणी आपल्याला गोरठण. रिव्हर्स अटेम्प्टचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक कंप्लीट होते का, अगदी 22च्या स्वरूपात ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक आकड्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 39 आकड्यावरती. कदाचित प्रवीण सर ज्यावेळेस सरळ बॅटने फटके येत असतात ना, त्यावेळेस आडवी बॅट छेडण्याचा प्रयत्न करत बऱ्याचदा बॅट्समन करतात, आणि त्याच ठिकाणी ती चूक खऱ्या अर्थानं मागणी पडते आपल्या संघासाठी. खूप चांगली बॅटिंग म्हणावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमचं, कारण की पहिल्या सत्रामध्ये ते धावसंख्या, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावसंख्या येऊन देखील ढासळले नाही. खऱ्या अर्थानं त्यांना माहिती संघर्ष करावा लागणार आहे, कारण की संघर्षाशिवाय यश प्राप्त होणं या ठिकाणी मात्र खूप कठीण आहे. कारण की देरेहारी पळंगावरी असं तरी मैदानात होणार नाहीये. त्यामुळं आपली पोळी आपल्यालाच भाजावी लागणार आहे. कधी तू तर कधी मी. आता तुझी बारी, त्यानंतर माझी बारी. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकेट पटकावले. विकेट क्रमांक 3 येईल मैदानातून बाहेर. कौशलला आता या ठिकाणी जाता जाता का होईना पण सूर गवसला आणि खेळाडूला जाळ्यामध्ये पकडलं. विकेट क्रमांक 3 येईल मैदानातून या ठिकाणी बाहेर. साहिल जा मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली, आणि त्यानंतर आता मैदानातून आपली जागा सोडतोय आणि येतो तंबूच्या दिशेने. आणि त्यांच्या विरोधात विपक्षात खेळणारी टीम असेल जांबरुंग. दोन्ही संघाचे कर्णधार आपण जर या ठिकाणी आला असाल तर या सत्रानंतर आपण नाणेफेकीच्या कौलासाठी टॉस बॉक्समध्ये यावं ही आपल्याला विनंती. यानंतर जे मॅच जांबरुंग आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तळवली टीम, दोन्ही संघांचे पुरस्कर्ते त्याचबरोबर कर्णधार किंवा प्रतिनिधी कोण जर आले असेल, व्हाईट बॉल प्रतिनिधी कोणी या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. नाणेफेकीचं कौल 2 संघादरम्यान केलं जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये पांडे सर, त्याचबरोबर अविनाशजी पालांडे या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत, त्याचबरोबर बाळा साळुंके सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्यांच्या समवेत
सचिन दाभोळकर सर या ठिकाणी उपस्थित येतात, आमचे 4 ऑफिशियल्स. आणि ही ऑफिशियल्स टीम खऱ्या अर्थाने जे जमवले त्यांच्या रक्तामध्ये खरं तर क्रिकेट आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्या अंकितजी तांबडे यांनी खरं तर हा पॅनल या ठिकाणी उपस्थित केला आहे. सर्व पंचांचा देखील आम्ही कमेंट्री बॉक्सच्या वतीने आभार व्यक्त करतो. मैदानावरती मागील बॉलवरती वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती डॉट बॉलची सांगता पंचांकडून आपल्याला पाहायला मिळते. धावफळ कुठेही गेलं नाही. धावफळ अगदी आपण पाहत आहे 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. प्रगतीपथावरती 40 धावसंख्या. या षटकामध्ये एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली, एक लेग बाईज, एक षटकार, एक चौकार, एक डॉट बॉल आणि 2 अतिरिक्त चेंडू अशी षटक रचना खऱ्या अर्थानं अद्याप 7 चेंडू या गोलंदाजानं फेकलं. पडल्यानंतर थोडासा वेग घेतला बॉलला. वाईट बॉल, लाईन आणि लेंथ खऱ्या अर्थानं भरकटतो. आता गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला कौशल पाटील. खरं तर चेंडूला दिशा देणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. नाही तर एक वेलांटी दिली ना तर त्या शब्दाची देखील दशा होते. अशी परिस्थिती आता मैदानावरती पाहायला मिळते. पण आता प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं मेजवानी आजच्या दिवसामध्ये खालापूर विभागातील चांगले चांगले संघ एकमेकांच्या विरोधात धडक देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी फटका खूप चांगला खेचला, तितक्याच ताकदीने अडवण्याचा प्रयत्न देखील झालाय. जरूर एक डावला रोखू शकला नाही खरं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ. एक डाव या ठिकाणी अगदीच सहजरित्या कंप्लीट केली. एक धावसंख्येच्या सगळ्यांना धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. षटक समाप्तीच्या सगळ्या 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 गडी या ठिकाणी बाद झालेत. निलेश बाद झालाय, साहिल बाद झालाय, कृष्णा बाद झालाय. हे 3 खेळाडू बाद होत असताना धावफलक मात्र जाऊन पोहोचलो ते तब्बल 42 आकड्यावरती. 42 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आमची संपूर्ण KTCची टीम या स्पर्धेला कव्हर करताना पाहायला मिळते. अजिंक्य पवार या टीमचे फाउंडर आहेत. वाकस गावचे सुपुत्र आणि कर्जतमधील पहिली वाहिनी खऱ्या अर्थानं त्यांनी जी बनवली ती KTC कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. मनोज पाठारे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लीड करताना पाहायला मिळतात. अथांग मेहनत आहे त्यांचे देखील. त्यानंतर आमचे गौरव घोसाळकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. रोहित पाडगे, त्याचबरोबर अजिंक्य पाडगे हे देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेताना पाहायला मिळतात. आमचे दर्शन बैलमारे. संपूर्णच आयोजकांचे आभार व्यक्त करावे तितके कमीच, कौतुक करावे तितके कमीच. कारण की इतकी मोठी स्पर्धा घडवणं हे अगदी ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही. या स्पर्धेला घडवण्यासाठी खूप चांगली कमिटी देखील लागते आणि एकाग्रता लागते. राज घोसाळकर देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांच्या मनापासून आभार. 3 षटकं खरं तर प्रवीण सर या ठिकाणी संपलं. कधी बॅटिंग करणारी टीम सर होते तर कधी बॉलिंग करणारी टीम या ठिकाणी सर होताना पाहायला मिळते. खरं तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कोणावर कोण सर होईल हे सांगणं खऱ्या अर्थानं खूप कठीण असणार आहे. कारण की तितकाच आत्मविश्वास, आत्मबल, कॉन्फिडन्स हे घेऊन खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी खऱ्या अर्थानं खेळत असतो. की जेणेकरून उद्या गल्लोगल्ली चर्चा झाली पाहिजे की या आमदार चषकामध्ये खऱ्या अर्थानं नंबर मारला कोणी, याची चर्चा मात्र गल्लोगल्ली होणार. पण सुरुवात होती या ठिकाणी षटकाला. शेवटचा षटक या ठिकाणी सुरुवात होत असताना विकेट लागली जाते. या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचे विकेट, मैदानातील बॅट्समन बाहेर. याचबरोबर खालापूर टेनिस क्रिकेट कमिटीचे जे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनाच विनंती करतो की आपण व्यासपीठावरती सन्मानपूर्वक यावं. आपल्याला विनंती करण्यात येते आमच्या आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. राज पाटील खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले. खरं तर चर्चा चालू होती नरेशजी की क्रिकेटमध्ये संघर्ष हा खूप महत्त्वाचा असतो. कारण की प्रत्येक खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो. कोण स्वतःच्या नावासाठी क्रिकेटमध्ये खेळत नाही. की जेणेकरून आपल्या गावाचं नाव साता समुद्रापलीकडे उद्या समोरच्या तालुक्यामध्ये देखील आपल्या गावाची चर्चा झाली पाहिजे की काय संघ खेळला या गावाचा, काय खेळाडू होता, काय खेळ केला त्या खेळाडूनं. इतकी चर्चा होणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. तितका हाहाकार माजवला पाहिजे प्रत्येक संघानं मैदानावरती येत असताना. कारण की क्रिकेट म्हटलं तर 2 संघ एकमेकांच्या विरोधात येणार आहे. जो संघ चांगले एफर्ट्स करणार तो या ठिकाणी मात्र ट्रॉफीच्या दिशेनं जाणार. ज्या संघाचे एफर्ट्स कमी असणार तो तेवढा बॅकफूटवर येणार. पण त्या संघाला देखील खचून चालणार नाही आहे की त्या मॅचमध्ये घडलं काय. त्या सर्व चुकांचा अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये आपण त्या चुकांवरती कसं लक्ष देऊ याचं मात्र काम करणं त्यांना देखील महत्त्वाचं असणार आहे. मागील मॅचमध्ये हनुमान क्रिकेट संघ चिंचवली गोहे या संघाने मात्र बाजी मारली.
धावसंख्येचा जर विचार केला धावफलक मात्र जाऊन पोचलोय 43 या आकड्यावरती. 43 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोचले. याच दरम्यान गुरुग्राम पंचायत ठाणे नवेचे विद्यमान सदस्य आदरणीय संतोषजी खाडेसाहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होतं ते आदरणीय आमचे प्रवीणजी देशमुख सर उर्फ आमचे प्रवीणजी मास्तर, ज्यांच्याकडून आम्ही खरं तर या क्रिकेटमध्ये समालोचनाच्या बाबतीत बरंच काही शिकलो. त्यांचे आदरणीय प्रवीणजी देशमुख सर या ठिकाणी उपस्थित राहतात. आपलं प्रथमतः शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो आम्ही. त्याचबरोबर गुरुग्राम पंचायत ठाणे नवेचे विद्यमान सदस्य आदरणीय संतोषजी खाडेसाहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. पण चला जाऊयात मैदानाकडे. या सत्रानंतर आपण जरूर पाहुण्यांकडे बोलूयात. धावफलकाचा जर विचार केला ना तर धावफलक मात्र जाऊन पोचलं ते तब्बल 45 आकड्यावरती. 45 धावसंख्या. नवीन खेळाडू अक्षय खऱ्या अर्थानं कदाचित अक्षय या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. अक्षय बाद झाला या ठिकाणी आणि धावफलकाचा विचार केला तर तब्बल 5 खेळाडूंच्या खेळ समाप्तीनंतर प्रगतीपथावरती धाव येऊन पोचल्यात. त्या तब्बल 45 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोचल्यात. नवीन बॅट्समन डावखुरे हाताचा खेळाडू लॉफ्ट केले बॉलला. पाहुण्यांचं स्वागत अगदी बॅट्समन षटकाराच्या साह्यानंच करतायत. बॉल येईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. दोन्ही टीम खरं तर बऱ्याच एकमेकांच्या विरोधात आपल्याला येताना पाहायला मिळाले. 36 विभागातील दोन्ही संघ विकेट लागली जाते. खरं तर प्रवीणशी मैदानावरचं जे चित्र आपण पाहिलं ना की बऱ्याचशा विकेट लागल्यात पण धावसंख्येला मात्र गती जितकी हवी होती तितकी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 51 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गती खूप पाहायला मिळाली. असं वाटलं की 6 विकेट लागल्यात की धावसंख्येवरती दबाव येतोय की काय असं वाटत होतं. पण तो दबाव काही हटला नाही. प्रत्येक खेळाडूनं ज्याची त्याची जी जिम्मेदारी असते ती जिम्मेदारी पार पाडली खऱ्या अर्थानं मैदानावरती जाऊन. वैयक्तिक 10-11 धावसंख्येचा खेळ करूनच प्रत्येक खेळाडू मैदानातून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळालं. अभिजित आणि कुणाली जोडे आता खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 खेळाडू खरं तर तंबूच्या दिशेने परतलेत. धावसंख्येचा विचार केला 51 आकडा धावफलकावरती येऊन पोहोचले. लास्ट बॉल ऑफ इनिंग, शेवटचा बॉल. चेंडू शिल्लक असणार. हे सत्र संपण्यासाठी काय घडतंय या चेंडूवरती. 1 आली तर 52, 2 आली तर 53 आपल्याला पाहायला मिळेल. 5-6 आल्या तर आपल्याला या ठिकाणी 57 पाहायला मिळतील. पण किती धावसंख्या येते हे महत्त्वाचं असणार. या बॉलवरती निर्णायक चेंडू खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारी टीमसाठी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की जितक्या धावसंख्या आपल्याला जास्त पाहायला मिळतील ना तितकाच कठोर संघर्ष खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉल पुन्हा एकदा बॉलिंग स्टान्सवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होतोय का? येस, डेफिनेटली प्रयत्न दोन्ही खेळाडूंनी केलाय. चकमक आणि या ठिकाणी झाला बाद. 1 धावसंख्या जरूर या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या प्रगतीपथावरती जोडली जाईल. 1 आकड्यानं धावफलक मात्र जाऊन पोचेल ते तब्बल 52 या आकड्यावरती. 52 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोचल्या. विजयासाठी 53 धावसंख्येची आता गरज असणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी बॅटिंग करायला येईल, संघर्षाचं युद्ध करायला येईल, 2 हात करतील खरं तर एकमेकांशी हे संघ. पण या मॅचमध्ये या सत्रामध्ये काय घडतं हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं. 53 धावसंख्येची गरज असणार आहे. तितपत आपण वळूयात आमच्या मान्यवरांच्या पवित्र शुभ सन्मानाकडे वळूयात. दुसऱ्या सत्रासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात आमचे हिंदूचे महागुरू आदरणीय प्रवीणजी दुगाडे येथील कॉम्प्युटर बॉक्समध्ये बदलूया. त्याआधी आपण जाऊया मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. हॅलो. या दरम्यान या ठिकाणी ज्यांचा क्रिकेटवरती नित्यांत प्रेम आहे
ते आदरणीय प्रवीणजी देशमुख साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय मनोजी पाठार यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय प्रवीणजी देशमुख सरांचे या ठिकाणी शुभ सन्मान करावा. बरंचसं क्रिकेटवरती नित्यंत प्रेम, क्रिकेट खेळाची बरीचशी आवड, त्याचबरोबर रायगडचा मास्टर माइंड आदरणीय संजयजी सोळंकी, बऱ्याचशा खेळाडूंचा एक आदर्श, आणि ज्या खेळाडूकडे बघून खऱ्या अर्थानं बरेचसे खेळाडू तयार झालेत. आदरणीय संजयजी सोळंकी आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर गुरुग्राम पंचायत ठाणे नवेचे आदरणीय सूरजजी केदारी साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. मी आमचे मान्यवर सचिनजी खाडे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते आपण आदरणीय केदारी साहेबांचा शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभेच्छा सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय संतोषजी जोरकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कल्पेश मेहतर यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते आदरणीय जोरकर साहेबांचे या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावे ही आपल्याला विनंती. धन्यवाद. या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली त्यासाठी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 53 धावसंख्येचा प्रवीणची पाठलाग करायचं, कुठपर्यंत धावसंख्या जात आहेत, संघामध्ये काय फेरबदल केले जात आहेत, कोणाच्या बाजूने सामना झुकतोय हे पाहण्यासाठी आपण कोणीही विसरू नका. कारण की ज्या ठिकाणी 24 चेंडू 53 धावसंख्येची गरज, कमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल होईल आणि कमेंट्री बॉक्समध्ये येतील या ठिकाणी आदरणीय प्रवीण दुगाडे. शुक्रिया. मनीष सन्माननीय दत्ता पाटील महाड यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. तो मनोज पाठारी साहब से, प्रवीण शेठ बैलवाले, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि महल के हमारे मेहमान दत्ता पाटिल साहब को सम्मानित किया जाए. तो रनों की ज़रूरत है गोरखंड टीम को. 53. प्रवीण शेठ बैलमारे पुरस्कृत ये प्रतियोगिता दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे, इनके नाम से इस ट्रॉफी को नवाजा जाएगा. 2025 विधायक ट्रॉफी. आज की दूसरी रात, दूसरा मैच, दूसरा सत्र. और जामरू और तड़वली दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है. यहाँ पर सिंगल मिला बल्लेबाज कल्पेश यादव को. तड़वली के कप्तान यहाँ पर आ चुके हैं. मैं जामरुक के कप्तान से गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है. कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का रूल. बहुत ही बढ़िया खेला ऑन साइड के ऊपर. नंबर 6 बल्लेबाज, इरादा पक्का, दिया धक्का, गेंदबाज को लगाया गया. बहुत ही बेहतरीन झटका. ये अभी पाटिल सर की गोरठन नहीं है ना?
तो टोटल आ चुका है 11 रन। रन चेस करने हैं 53। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अपील की गई। तो प्रवीण देशमुख साहब से मैं गुजारिश करना चाहूँगा कि उनके शुभ हाथ टॉस किया जाए, लेकिन एक और नंबर 6 पहले ही ओवर में 53 का पीछा करने का इरादा स्पष्ट किया है दोनों ही बल्लेबाजों ने, और ये छक्का लगाया कल्पेश जाधव ने। में कप्तानी ज़रूर की इस साल, लेकिन उतने खुश नहीं हुए। काफ़ी गेंदबाजों ने उनके मार खाया। लेग बाई के तौर पर रन मिला। टीम का टोटल 19। तो तड़वली ने टॉस जीता है। आज हमारे साथ मनीष मुंडे, तुषार धुमाल और मैं खुद प्रवीण दुगाड़े। थोड़ी देर में विलासता पालवे प्रतिष्ठान सुधागढ़ पाली यहाँ पर तशरीफ लेकर आएंगे। मैं विनंती करतो है विलासदादा पालवे प्रतिष्ठान सुधागढ़ पाली सगळ्यांना विनंती असेल की त्याने व्यासपीठावर यावं। तो एक रन ज़रूर मिला और इस एक रन से खाता खुल चुका है 20 रन। देखिए दिसंबर में नरेश शादी होने के बाद नई दुल्हन और नया दूल्हा सोचता है कि चलो हनीमून पे चले जाए, लेकिन एक जोड़ा ऐसा भी है जिन्होंने प्रणीत 11 सावरोली की टूर्नामेंट लाइव देखना मुनासिब समझा। गणेश महाजन और पूजा शेट्टे, इन्होंने इस टूर्नामेंट के कारण अपने हनीमून को पोस्टपोन किया और इस टूर्नामेंट को लाइव देख रहे हैं, और उन्होंने प्रवीण शेठ बैलमारे और मनोजी पाठारे इनको शुभकामनाएं दी है इस प्रतियोगिता के लिए। तो ज़रूर उनकी शुभकामनाओं का हम स्वीकार करेंगे। टीम का टोटल 21। तो ये 4 रन और इन 4 रनों के साथ 25। टेनिस मंत्रा लाइव संजय सोलंकी की चैनल जो हमारे गांव में काम कर रही है आज से, काफ़ी अच्छी क्लियरिटी उनकी भी है और आगे जाके ये ज़रूर वेबसाइट की दुनिया में अपना एक अलग नाम हासिल करेंगे। क्रिकेट जब इन्होंने खेला, लेदर टेनिस, तो भैरवी स्पोर्ट्स क्लब वासरंग आयोजित डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट 23, 24 और 25, 26 जनवरी 2025, जिसकी इनामी राशि है 1 लाख रुपए, दूसरी 50, तीसरी 25 और चौथी 25, और
गोल मैदान वासरंग इसका वेन्यू है, तो ज़रूर आप पिंटिया से संपर्क कर सकते हैं। रन बने हैं 53 का पीछा करते हुए 27। तो 28 रन बन चुके हैं, अभी भी 25 रनों की दूरी, गेंदें बची है 13, लेकिन विकेट नहीं खोया गोरठन ने, यही उनके लिए प्लस पॉइंट है। प्रवीण शेठ बैल मारे थोड़े से कल गर्म हुए थे, आज थोड़ा गर्म होना ज़रूरी। और विलासदादा पालवे यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। प्रमिल शिंदे व्यावसायिक खिलाड़ी, रुपेश गायकवाड़, विलासदादा पालवे प्रतिष्ठान सुधागढ़ पाली। और यह जबरदस्त हिट, घुटना टेक तमाशा देख, मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। बहुत ही बढ़िया है ये, बहुत ही बढ़िया शख्सियत है। एक समय तो ये कमेंटेटर्स के लिए सोने की अंगूठियां लेकर आए थे, मैंने उनसे मना किया, नहीं भाई इतना बड़ा तौबा मत दो, ये कुछ भी कर सकते हैं। बारह गेंदे 19, कहानी में ट्विस्ट है। गेंदबाज साहिल, लेग स्पिनर संकेत सिनकर नजर नहीं आ रहे इस टीम में। खिरकिंडी जो जबरदस्त स्ट्रोक, लेकिन सीधा फील्डर के हाथ में था, लेना चाहिए। 11 गेंदे, अब 18 रनों की जरूरत। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर प्रवीण देशमुख साहब यहां पर बैठे हुए हैं प्रवीण शेठ के साथ। प्रवीण नाम में कुछ जादू ही अलग है, देखिए गॉगल लगा के आए हैं, चश्मा लगा है, फिर भी प्रवीण देशमुख साहब का नाम हम अदब से ले रहे हैं। शिवांश 11 के मालिक सिद्धेश चौगले, कौन है कप्तान इनका? रोहित पाड़गे, रन मशीन। लेकिन ये रन मशीन इनकी तलवार पे ज़रा धार लगाइए, क्योंकि ज़रूरी है। भाइयों के भाई, जॉन्टी भाई, मैन फ्रॉम अदोशी इस टूर्नामेंट को लाइव देख रहे हैं, लेकिन सिंगल ज़रूर मिला। उन्होंने कहा रोहित ने मुझे एक सीरीज़ ली है। और यह गेंद हवा में कैच होने की संभावना नहीं थी, क्योंकि गेंद गई आर पार स्टेडियम पार। 6 रन। शिंदे साहब द्वारा लिखी गई, और बाला साहब के विचार जीवित रहने के लिए उनका साथ दिया कंधे से कंधा मिलाकर, और दूसरी बार विधायक चुन के आए हमारे आदरणीय विधायक महेंद्र शेठ थोरवे। उसी तरह बाला साहब के विचारों पर चलने वाले सच्चे शिव सैनिक महेश शेटे, संगमेश्वर लांजा, संगमेश्वर तहसील से, मुर्शी गांव से इस मैच को लाइव देख रहे हैं।
उनकी तरफ से भी प्रवीण शेठ बैलमारे को शुभकामनाएं आ चुकी है। उनकी शुभकामनाओं का हम स्वीकार करेंगे। लेकिन ये गेंद वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के ज़रिए टीम का टोटल आ चुका है 44 बिना कोई नुकसान। और हमेशा हमें फ़ायदा पहुंचाने वाले दत्ता जी तांबड़े यहाँ पर आ चुके हैं। कभी निराश नहीं किया आज तक। सावरोड़ी में जब भी हम आए इनके हाथों कभी निराश नहीं हुए। वो दत्ता तांबड़े यहाँ पर आ चुके हैं। उनका हम स्वागत करेंगे, विद्यमान ग्राम पंचायत सदस्य। तो विकेट मिला और इस विकेट के कारण 44 जीत के लिए अभी भी 6 गेंदे 9 रन, 6 गेंदे 9 रनों की ज़रूरत। डीजे तांडेल नयन 11 जामरुक तांडेल स्पेशलिस्ट टीम। और ये डॉट गेंद भैरवी भवानी ट्रॉफी 2025 23 से लेके 26 जनवरी वासरंग, जिसकी पहली इनामी राशि 1 लाख। इस टूर्नामेंट में आपको शरीक होना है तो पिंटिया से संपर्क करें। और ये नो बॉल करार दिया जा चुका है। 6 में 9 हमेशा बॉलर को जीतते हुए मैंने देखा है। मुझे आज भी याद है अंकित जी साकरे साहब का ये एक टूर्नामेंट था और एक दोबारा मैच खिलाया गया था उम्रे बनाम देवनावे। पहली गेंद पर उम्रे के बल्लेबाज ने एक बाउंड्री हासिल की थी। तब आसमान में ऊंचा जाने वाला पटाखा लगाया गया था उम्रे वालों द्वारा। लेकिन बाद में 5 में 5 नहीं हुआ और पटाखा तभी फूटा। फ्री हिट है ये। एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा मिलता हुआ टीम का टोटल 48। अभी भी 5 की दूरी और गेंदें बची है 4। कंपलसरी चेसिंग। मैच कांटे की टक्कर वाला है। मैच शरीर के रोंगटे खड़ा कर देने वाला है। मैच में कहानी में ट्विस्ट जरूर है। देखिए किस तरह छोटे उस्ताद कह रहे बॉलर शाबाश शाबाश शाबाश। डीजे तांडेल तांडेल तांडेल। पाटिल यहाँ पर शायद आ सकते हैं खरीवली के सपोर्ट में। दूसरे दिन वो सोचते रहे लेकिन मेरे जेब से पैसा कहाँ गया।
उन्होंने आदमी भी ऐसा पकड़ा मेरे जैसा, इकू का चेला हूं मैं, ये उनको पता नहीं था। देखिए डॉट गेंद, मैंने पहले ही कहा था ये 6-9 का जो ये वाइट बॉल है, वाइट बॉल आखिरी क्षणों में। देखिए अविनाश पालंडे सर ने गेंद को देखा, जांचा परखा, अब रनों की जरूरत है। 3 गेंदे 4, कंपलसरी चेसिंग। और यह विकेट, और यह विकेट, 2 गेंदे, अब 4 रनों की जरूरत। ठोक दीजिए दांडेल। जलबिन मछली की तरह तड़प रहे हैं कल्पेश यादव। नए बल्लेबाज राज पाटिल। 2 में 4, क्या मैच होने जा रहा है। इसे कहते हैं कांटे की टक्कर, इसे कहते हैं अनप्रेडिक्टेबल, इसे कहते हैं इनक्रेडिबल, अविश्वसनीय, अद्भुत, और इसे कहते हैं द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी, अनिश्चितताओं का खेल, जिसे मैं कहता हूं एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देरी नहीं करता। और इस गिरगिट ने रंग बदला है क्योंकि स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं कल्पेश यादव। 1 गेंद 3 रन, कंपलसरी चेसिंग। 1 गेंद 3, इरादा करो पक्का, ऐसा दो गेंदबाज को झटका कि लगाओ छक्का, कि गेंदबाज हो हक्का बक्का। 1 गेंद 3, कौन है, खिरकिंडी या गोरठन, गोरठन या खिरकिंडी, बॉलर देवा या फिर जाधव, कल्पेश या देवा। 1-3, कंपलसरी चेसिंग। खिरकिंडी में बहुत पैसा है, वो जरूर देंगे। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। और ये उठाया उठाया उठाया, गेंद हवा में है, और इस मैच को जीता खिरकिंडी ने। खिरकिंडी ने इस मैच को जीता। आखिरी क्षणों में देखिए उनका जोश, लेकिन अगले मैच का टॉस जीता था तड़ौली। फैसला उनको करना है, पण आपण बोलतोय स्वागत सोहळ्याकडे। मी दत्त विलासदादा पालवे प्रतिष्ठान सुधागड पाली यांचे संस्थापक विलासजी पालवे साहेब यांचा सन्मान मी दत्तात्रय तांबडे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते करावा। तर आपण दुसरे स्वागत करणार आहोत बाळा देशमुख। मी महेश पाठारे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते बाळा देशमुख साहेबांचं स्वागत करावं।
तर महेशजी पाठारे यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे बाळा देशमुख यांचं. सन्माननीय मिलिंदजी देशमुख, कल्पेश मेहतर यांना विनंती असेल की सन्माननीय मिलिंद देशमुख साहेबांचं स्वागत करावं.